आणि आम्ही टायमावर मग आम्ही श्रीखंड मागवला. ठीक आहे. हा बघा वरण मस्त. आज मस्त व्हेजचा आमचा प्रोग्राम झाला. नवीन नाही 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 रडा लागला. राणी रडा लागला. काय 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 यार याच्या आता सुख नाही सिरियसली. आता दीक्षा गेलते. तर हॅलो अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग गाईज. तर सर्वांना सर्वात आधी स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जे आज आपण आहेत, जे आज आपण जगतोय, जे आज आपण आपल्या स्वातंत्र्य देशात फिरतोय, शिकतोय, अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपण दैनंदिन जीवनात पाहिजे ते करतोय. आपण स्वातंत्र्य देशात जन्माला आलोय, त्या लोकशाहीमध्ये जन्माला आलोय, ते फक्त महापुरुषांची देण आहे, फ्रीडम फायटर्सचं योगदान आहे. त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्याच्या बेसिसवर आज आपण इथे आपण आपलं अस्तित्व म्हणजे फील करतोय. ती त्यांची मेहरबानी आहे. आजचं जीवन बघतोय. आजचं जीवन जे आपण चांगल्या प्रतीने जगतो ना, तो त्यांचं योगदान आहे, त्यांचं बलिदान आहे. आणि कितीतरी गोष्टी म्हणजे दुसऱ्याचा पुढच्या पिढीसाठी झटले ते. स्वतःच्या परिवारासाठी नाही, स्वतःसाठी नाही, का म्हणजे असं कोणत्या फायद्यासाठी नाही त्यांनी अशी गोष्टी केली. आपल्याला भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी काही जीवाचं बलिदान पण दिलंय. सो सल्यूट सर्वांना. आजचा 15 ऑगस्ट म्हणजे दरवर्षी 15 ऑगस्ट येतो, पण त्या म्हणजे ते गोष्टी आपल्याला प्रत्येक आठवतात. त्या गोष्टी म्हणजे आपण जे शिकलो शाळेमध्ये, कॉलेजामध्ये आणि अभ्यासामध्ये आपल्या आता जेवढे नॉलेज आपल्याला आहे ना, त्या गोष्टी आपल्याला आठवतं. कोणी किती योगदान दिलंय म्हणजे आपल्याला एक असा ऊर भरून येतो आपला. आणि आपल्याला अभिमान आहे का आपण या स्वतंत्र देशात जन्माला आलोय. सो सर्वांना आधी मी हेच सांगेन की आपण कोणत्या जाती धर्माचे नाहीत, कोणत्या वेगळ्या पक्षाचे नाहीत, किंवा कोणता आपला वेगळा कलर नाही, किंवा आपला कोणता भाषा नाही. आपण फक्त एक आहोत, आपण भारतीय आहोत बस. फर्स्टली आणि लास्टली वी आर इंडियन्स, हे लक्षात ठेवायचं आपण कधी पण. ठीक आहे. सो ठीक आहे. तर आज आता आपण बनवतोय नाश्त्याला पोहे. हे बघा पोहे बनवलेत आपण, कारण 2 दिवस सुट्टी पण आली, कारण 15 ऑगस्ट आला शनिवारी आणि संडेला तर आपली सुट्टी असते. तर चला मग आपण नाश्ता करून घेऊ आधी, आणि मग थोडं चहा करणार आहे का? नको, थोडं चहा प्यायचा होता मला. नाही चहा. सो चहा मी बोललो दीक्षा का चहा करणार असते, पण चहा बंद केला. दीक्षा बोलते माझं बंद, तुमचं बंद. सो ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. चहा मी पहिले पण बंद केलं, मध्ये मध्ये परत चालू झालेला. सो आता आपण नाश्ता करू आणि नंतर ठरवू मग आपण काय करता येईल आपल्याला. ठीक आहे. तर गाईज आता आमच्या आता भेंडी कापायचं काम चालू आहे, कारण आम्ही आता बनवलेला आहे डाल आणि वरण भात. माय फेवरेट, दीक्षाच फेवरेट. तर हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि आज आणि कालचा व्लॉग आपण कंटिन्यू करणार आहेत, कारण काल 15 ऑगस्ट होता आणि पूर्ण दिवस आम्ही रविवारी आम्हाला 15 ऑगस्ट कालच्या दिवशी स्वातंत्र्य भेटला असा आम्ही आराम केला, एकदम फुल आराम केला. आम्ही घराच्या बाहेर निघलोच नाही, अजिबात गेलो, म्हणून आम्ही काय बनवलंच नाही. आणि मग तो कालचा थोडासा ब्लॉग आणि आजचा थोडासा आपण थोडा आता कंटिन्यू करू. हा आपला फर्स्ट ब्लॉग आहे का आपण 2 दिवसाचा कंटिन्यू करतोय नाही का. सो दीक्षा गरम पाणी पिलं तू? ओके. सो गरम पाणी आता प्यायचं म्हणजे ब्रश करून झाला आम्ही
ॲक्च्युली काय होतं, सुट्टी असली ना की आम्ही सकाळी जेव्हा उठतो ना कामाला जायला तेव्हा आम्ही पहिले गरम पाणी पितो. पण आता आता काय झालं की उठलो आम्ही, ब्रश वगैरे सगळं झालं. मी भाजी पण म्हणजे आज खूप दिवसानंतर आम्ही विचार केला की आज मटण खाऊ. सो मटण घेऊन आलो मी. तुम्हाला दाखवतो, पहिले पाणी पितो. जरा गरम पाणी पिलं ना तर चांगला असतो आपल्या डायजेशनसाठी सगळं. आणि डायजेशनचा मला जास्त प्रॉब्लेम असतो, मी आता कंटिन्यू पितो गरम पाणी. आणि चहा तर आमचा आता स्किपच झाला एकदम. एकदाच आम्ही बंद करून टाकला एकदम चहा म्हणजे. करायलाच पाहिजे. हो. कोण बोलतंय ना? हे कोण बोलतंय? हे कोण बोलतंय? दीक्षा. आता मला काय लावतो? दीक्षा, मी तिला सांगतो मुद्दाम असंच का करू का चहा, बनवते का चहा? नाही नाही, नको नको, तुम्हाला पाहिजे तर प्या. सो आता आपला मटण इथे कधी आणून ठेवलं आहे मी मटण. आणि आता आपण नाश्त्याला काय करणार आहेत, कॉर्नफ्लेक्स नाही, मुसली बनवणार आहेत. तर आपण कधी, म्हणजे मी तर कधी खात नव्हतं नाश्त्याला, कधी खाणे. पण जेव्हा मी आता खातो ना तर चांगलं वाटते, पोट भरल्यासारखं वाटते. आणि चांगलं म्हणजे ॲसिडिटी नाही, काय नाही, कसं दूध असतो आणि कॉर्नफ्लेक्स सगळे. मुसली आता फर्स्ट टाइम खाणार आम्ही. कॉर्नफ्लेक्स आमचा चालू असतो, मी कधी कधी खातो नाश्त्याला. पण दीक्षा कंटिन्यू आता कॉर्नफ्लेक्स चालू तिचा कंटिन्यू. आणि आम्ही 2-3 प्रकार मागवलेत ना कॉर्नफ्लेक्सचे. 3 प्रकार मागवलेत जवळजवळ कॉर्नफ्लेक्सचे. नाश्ता अजिबात नाही करत, अजिबात नाश्ता नाही. फक्त कॉर्नफ्लेक्स, दूध, बदाम, खजूर आणि अंजीर ह्या गोष्टी ती खात असते. सो नाश्ता त्याचा करत नाही, कंटिन्यू तेच चालू. ठीक आहे, आता आम्ही नाश्त्याचा बघतो कसा बनवून दीक्षा, मग आपण बोलू. ठीक आहे. तर राणी ते चाललेत कुडूसला. हे बघा, मोनिका ते आलेत, रिंकू आणि मोनिका. हा बाबा, तयारी केली मस्त, मस्त तयारी केली. कुठे चालला, कुठे चालला, कुठे चालला? हे बघा, अक्षय बरत का, बरत ना, बरं असतं बघून येतं का पुढं. तो थांबा एक मिनिट मागे घ्या. बरत का हा, जेरी जेरी कुठे? खरं बरत का? नवीन नाही 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 नाही, रडा लागला, राणी रडायला लागला. काय 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 काय? तर गाईस, तुम्ही बघितलं जस्ट मी राणी, चुटकीला आणि बर्फीला, मोनिका आणि रिंकू ते आलेले. आणि भाऊजी ते पण होते दोघे पण. सो ते गेले कुडूसला, खूप दिवसानंतर कुडूसला गेलेत ते पण. आणि राणीला पण म्हणजे घेऊन गेलेत. राणी ते मला वाटतं, राणी पण मागे कधी टाइम झाला ना, बरंच खूप टाइम झाला ती पण गेली होती. हां, तर जास्त त्यांना सोडून आलो आणि आलो घरी. आणि मग दीक्षा बोलते की लसूण आणि कोथिंबीरच संपले. आणि ॲक्च्युली आमच्या पण लक्षात नव्हती राहिली. सो पण बरं झालं, पावसाचं वातावरण होता. मग मी विचार केला की दादा जेप्टोवरून मागवतो. सो मी जेप्टोवरून मागवलं पटकन. सोबत मग टोमॅटो मागवले. टोमॅटो नव्हते का आपल्याला? टोमॅटो होते, पण जाऊ ते स्वस्तात भेटत होते. जेप्टो घर बसल्या भेटतो ना, कशाला नसतं आपण धावपळ करायची खाली फुकट. आणि बऱ्यापैकी पैसे कमी होते. सो मग मागवलं दोन्ही पण. आणि मला काय दीक्षाने वाटण बनवून घेतलंय. लगेच आपण आता दीक्षाने पूर्ण भात करून घेतलाय. आणि आता भाकरी करायच्या आहेत, तांदळाच्या भाकरी. आपण मटणासोबत तांदळाची भाकरी मला वाटतं खूप टाइम झाला असेल. हा, खूप जास्त टाइम झालाय का आपण मटणासोबत भाकरी नाही खाल्ल्या आपण घरी बनवून. सो आता दीक्षा भाकरी बनवते. तसं बघायला गेलं तर आमचा रोजचा तर भाकरीच चालू आहे. टिफिनला पण आम्ही भाकरच घेऊन जातो तांदळाची. हां, कारण काय आलंय, आमचा गव्हाचा पीठ आहे तो संपलाय.
आणि आम्हाला टाइम भेटत नाही की आम्ही जात नाही असं काय माहित नाही. आमचा अजून मूड नाही झाला अजून जायचा, गव्हाचा पीठ आणायला नाही का. अजिबात नाही झाला अजून आमचा मूड. सो ठीक आहे, दीक्षा पूर्ण आवरून घेईल, मग आपण मग खूप दिवसानंतर घरी आपण मटण बनवते. खूप दिवस झाले ना आमचा, खूप दिवसांपासून प्लॅन पण चालू होता बनवू बनवू बनवू, पण आज शेवटी प्लॅन झाला आमचा. ठीक आहे, सो दीक्षा बनवून जा पटकन, मग आपण बोलू. तर गाईज पूर्ण जेवण आता बनून झालेलं आहे दीक्षाचा, आणि आम्ही जेवायला पण बसलो. म्हणजे मी बसलो का आम्ही जेवायला बसलो, दीक्षा ऑलरेडी बसलेली असते. ठीक आहे, आणि खूप दिवसांनंतर आमचा मटण आणि त्यासोबत तांदळाच्या भाकरी मस्त एकदम. तर तुम्हाला पहिलाच मी एक घास खाऊन दाखवतो. एकदम खूप दिवसानंतर अशी जशी खाण्याच्या बाबतीत आमची फुल एक्साइटमेंट असते. खाण्याच्या बाबतीत आम्ही आज रविवार असून आज आपलं लवकर जेवण झालंय. ही मोठी गोष्ट. 1:30 वाजलाय, आमचं 4ला जेवण होतं दर रविवारी. सिरियसली म्हणजे ना 3ला बसतो जेवायला. 3ला कसा पण. तर आज खूप दिवसानंतर मटण आणि भाकरी खातोय मी. काय खुशी. सिरियसली याच्यासारखा सुख नाही. सिरियसली काय टेस्टी आला, सिरियसली शपथ. वा, दिवसांनी पण खाल्लाय ना म्हणून. सिरियसली जसा पाहिजे ना सेम 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 सेम, काही फरक नाही. खूप मस्त झाला यार सिरियसली. आता आम्ही मस्त पोळ भरून जेवणार आहेत. खूप दिवसानंतर मटण आमची खायची खूप वेळा इच्छा व्हायची, पण तसा प्लॅन होतच नव्हता आमचा. नाही, मेन म्हणजे संडेला आपल्याला लेट व्हायचं ना, त्याच्यामुळे जास्त. तर मटणाला लागतो टाइम जास्त. कुकरला शिट्या घ्या, मग बनवा, सगळ्या गोष्टी करा, आणि भाकरीला पण टाइम लागतो. त्यामुळे लेट झाला, पण मस्त लेट झाला. भारी, एक नंबर. जास्त तिखट नाही, काय नाही, आणि जसं पाहिजे ना भाकरी सोबत लागतो ना. सिरियसली आम्ही भात पण बनवला तसा. आम्ही एक्स्ट्रा पण ठेवतो संडेला. आम्ही एक्स्ट्रा मटण पण एक्स्ट्रा, म्हणजे आम्हाला व्यवस्थित पुरतो बरोबर दोघांना. सो 2 टाइम पुरवतो आम्ही पुरवतो. रस्सा का नाही असू दे, पण पुरवतो आम्ही, आणि मस्त लागतो. शिला पण मस्त लागतो. पण रात्री आम्ही कधी खात नाही, पण असं आम्ही दुपारी आणलं आम्ही रात्री खातो. असं आहे. मग कधी रात्री सांगितलं ना रात्री मटण खायचं, रात्री आपण खातो मटण, असं असायचं ना. दुपारी आणला का तो रात्री पण आम्ही खातो, मग ते चालतंय नाही का. भारी बनवलं, मस्त बनवलं. सो ठीक आहे, चला आम्ही जेवण करून घेतो. 1:30 वाजलाय, मस्त आरामात जेवू आता, मस्त TV बघता. खूप मजा येणार आहे सिरियसली. आम्ही पोट भरून जेवणार आहेत खूप दिवसानंतर. ठीक आहे, चला मग या जेवायला. तर गाईज या चहा प्यायला. संध्याकाळ झालेली आहे आणि मी एकटा चहा पितोय, आणि तुम्ही बघू शकता दीक्षा चहा पीत नाहीये. म्हणजे मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. दीक्षा पण विश्वास ठेवावा लागेल. नाही पितो, क्या वाटलं तर कुकीज, आणि मी चहा पितोय. या चहा प्यायला. तर काय आता आम्ही मेट्रो मॉलला इथे आलोय, कल्याण. खूप दिवसानंतर आलो आपण ना, खूप दिवसानंतर आलो ना. जास्त गर्दी वाटत नाहीये.
भेटलो अहो शॉर्ट बीट घालू प्लॅन नव्हता काय याचा. तर गाईज आम्ही पुढे आलेलो, आम्हाला काम होता आणि ताई ते नंतर आले मग. सो आता आम्ही थोडा फिरतोय. धरून ठेवा पडाल बिडाल. भाऊजींचा आवडला मला हो, पण शॉर्ट बीट घालून ठेवायचं टेन्शन नाही. शॉर्ट बीट व्हायचं भाऊजी काय टेन्शन नाही घेतला. बरोबर आहे, कम्फर्टेबल पाहिजे माणसं गेला पाहिजे. आणि गाईज हा बघा पूर्ण मॉल तुम्हाला आता दिसतोय बघा. मस्त आहे ना, मस्त वाटतो इकडनं एकदम. करता ट्राय करता का? ट्राय करता वही ट्राय. कोणाला जमेल का? जमेल नक्की बघा. हो तेवढा नाही भेटणार, एकच चान्स भेटेल एकदा. तुम्हाला लहान इकडे मस्त आहे बघा. मस्त गेम आहे, बरेच आहे इकडे, बरेच व्हरायटी आहेत. हा चला आता आम्ही पेमेंट केलेलं आहे, म्हणजे झालं आहे, चालू आहे पेमेंटचं काम. आणि आता आम्ही काय मिकी माऊस गेम खेळणार होता. बघू आता हे कोण खेळणार आहे. झाला स्टार्ट झाला. तो बटन दाब तो बटन घे ना तो बटन दाब ना तो. हा घे परत घे. संपलं. चान्स घालवला याला काय अर्थ आहे. चान्स गेला खाली कुठे. जाऊ दे चला. आता दीक्षा गेलते. येईल. व्हेरी गुड एक केला. बघू कसं आहे. 99ला वाटत नाही पण 99चा वाटत नाही पण 99चा वाटत नाही पण 200 रुपये. व्हेरी गुड दीक्षा व्हेरी गुड. ते सेल्समॅनने आता हेल्प केली म्हणून. चला आता आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम घेतलेत बघा. आईस्क्रीम आणि आता घरी निघतो आम्ही. दीक्षा जायचं घरी जायचं ना. चला तर काय आम्ही जस्ट घरी आलो आता. आणि पावसाने एवढी मेहरबानी केली नाही का, पाऊस थोडं आलेला. तर विचार करतो थांबू का, रेनकोट घालू का, थांबू का, असं करून आम्ही घरी आलो. पावसाने मस्त सर्दीली. सो आम्ही लवकर आलो. आणि शोभाताईने त्यांनी कार घेऊन आम्ही ऍक्च्युली ना संध्याकाळी आम्ही पुढे गेलो, आम्हाला काम होतं, बाईकवर गेलो. सो त्यांना घेतलं का तुम्ही मागून या कारमध्ये. सो आम्ही 2 दिवस गेले, आम्ही घरी काढले. आणि शेवटी आम्ही थोडा एन्जॉय केला बऱ्यापैकी. खूप जरा हसलो, मजा मस्ती केली, थोडा आईस्क्रीम खाल्ला. बाकी काय जेवण तर आपलं आहेच पूर्ण, दुपारी केलं थोडा. सो आता काय जेवण वगैरे काय नाही. आता वाजत 10:30. जेवण काय जेवणार काय, पचणार काय आणि काय. ठीक आहे जेवायला लागेल, मला लागले भूक. जेवू, बसू, आराम करू, नंतर मग सावकाश 12 नंतर झोपू. पण आता बघू. आता ठीक आहे, आता उद्यापासून परत जॉबला. 2 दिवस सुट्टी होती, काही करता आला नाही. पूर्ण दिवस आम्ही घरात आलो आणि शेवटी संध्याकाळी निघालो. ते पण जायचं का नाही असं करून शेवटी गेलो आम्ही. सो ठीक आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? 2 दिवसाचा ब्लॉग आपण कंटिन्यू केला.
तर तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.